रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी टेंभुर्णी येथे आयोजित महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माढ्याचे माजी आमदार विनायकराव पाटील, काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे, माढ्याच्या अध्यक्षा मीनलताई साठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, भारतनाना पाटील यांच्यासह माढा तालुक्याच्या राजकारणात वर्षानुवर्षे आमदार बबनदादा शिंदे यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले अनेक नेते मंडळी उपस्थित होते. या बैठकीस उपस्थित असलेल्या माढ्याच्या नगराध्यक्षा मीनलताई साठे यांनी या बैठकीत बोलताना महाविकास आघाडीने सोलापूर जिल्ह्यात महिला उमेदवार म्हणून मला माढ्यातून संधी द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की 2029 पासून महिलांना विधिमंडळात 33% आरक्षण लागू होणार आहे. अशा वेळी आतापासूनच सक्षम महिला उमेदवार म्हणून मला संधी दिल्यास भविष्यात नक्कीच या मतदारसंघातील विकास कामांसाठी आपण यशस्वी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली आहे. इतर महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी याबाबत जरूर विचार करावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. उमेदवार सर्व उपस्थित मान्यवर माननीय विलासबाप्पा पाटील, विलासबाप्पा देशमुख, त्याचबरोबर उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व मान्यवर, उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो, आज हा महाविकास आघाडीचा निर्धार मिळावा. आतापर्यंत प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त केलं. फक्त उमेदवारीसाठी कारखाना हा क्रायटेरिया नसावा असं मी प्रामाणिकपणे म्हणते, कारण संत कुर्मदास साखर कारखाना हा अतिशय अडचणीतून चालत असून त्या कारखान्यातील सर्व संचालक मंडळांनी आपली प्रॉपर्टी गहाण ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना चालू ठेवलेला आहे. आणि वेळ प्रसंगी आदरणीय बाबांनी त्यांची शेती विकून शेतकऱ्यांचे पैसे दिलेले आहेत. म्हणजे सर्वच कारखानदार सारखे असतात असं अजिबात नाहीये. काही जण खूप चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करत असतात, चांगला कारखाना चालवायचा प्रयत्न करत असतात आणि शेतकऱ्यांना भाव देण्याचा प्रयत्न करत असतात. आज महाविकास आघाडीच्या ह्या मेळाव्यामध्ये उपस्थित असलेल्या दादांना आवर्जून सांगू इच्छिते की मी महिला उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार आपल्यासमोर उभा आहे. आज 50% आरक्षणाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या आरक्षणाच्या माध्यमातून नगरपंचायतच्या माध्यमातून आम्हाला काम करायची महिलांना संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं निश्चित आम्ही केलेलं आहे. आज माढा नगरपंचायतमध्ये 50%पेक्षा 80% महिला नगरसेविका आम्ही कार्यरत आहोत. आणि माढा शहराचा सर्वांगीण विकास म्हणजे पायाभूत सुविधा देऊन रस्ते असतील, पाणी असतील, घरकुल योजना असतील, मंदिर सुशोभीकरण असतील, अशा अनेक सुविधा माढा शहरामध्ये पुरवून एक 5 ते 6 वर्षामध्ये माढा शहराचा एक विकासाचा पॅटर्न माढा तालुक्यासमोर आम्ही ठेवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आणि हाच विकासाचा पॅटर्न आम्हाला माढा मतदारसंघामध्ये राबवायचा आहे. म्हणून महाविकास आघाडीकडून मी इच्छुक उमेदवार म्हणून तुमच्यासोबत आज उभे आहे. आज 50% आरक्षण असल्यामुळे आम्ही स्थानिक स्वराज्यामध्ये हे चांगली कामं करू शकतो. भविष्यामध्ये लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जर 33% आरक्षण झालं तर महिला निश्चितपणे चांगलं काम करू शकतात. कारण नगरपंचायतमध्ये काम करत असताना मी पाहते की आज मी तिथं असल्यामुळे अनेक महिला नगरपंचायतमध्ये येत आहेत आणि मला त्यांची कामं सांगतात आणि कामं पूर्ण करून घेत आहेत. एक महिला सक्षमतेची चांगली फळी आम्ही चांगली निर्माण करू शकतो आणि जिल्ह्यामध्ये असंच महिला सक्षमता आम्हाला पुढे न्यायची आहे. आज आपण पाहतोय महिला अनेक बाबतीमध्ये पुढे आलेल्या आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये पण महिला पुढे यावे असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटते. त्यामुळे मी आदरणीय दादांना सांगू इच्छिते की एक महिला उमेदवार म्हणून आपण महाविकास आघाडीकडून आमचा विचार करण्यात यावा. कारण आजपर्यंत काँग्रेस पक्षाचे एक घटक पक्ष, काँग्रेस महाविकास आघाडीतला एक घटक पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष आहे आणि
काँग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे. काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे. आणि 2009 सालापासून आज तागायत 2009 साल असेल की 2019ला असेल, आम्ही महाविकास आघाडीचंच काम केलेलं आहे. आज लोकसभेला सुद्धा महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम करून आम्ही लोकांसमोर महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करून मिळवून दिलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं काम करत असताना आम्हाला सुद्धा काँग्रेस पक्षाला सुद्धा या ठिकाणी संधी मिळावी. एकतर ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, नाहीतर आम्हाला महाविकास आघाडीकडून तिकीट मिळावं, असं मी माझं प्रामाणिक मत मानते. कारण आज पाहतोय आपल्याला जर महिलांना 33% आरक्षण 2029ला जर लागू झालं आणि अंमलात आणण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी आवर्जून महिलांना संधी द्यावीच लागणार आहे. पण त्यावेळेस एवढ्या महिला तुम्ही आणणार कुठून? आज एक महिला सक्षम उभा राहत असेल आणि पाठीमागं तुम्ही जर उभा राहिला तर जिल्ह्यातून अनेक महिला या ठिकाणी उभा राहू शकते. आज आदरणीय जिल्ह्यातून आदरणीय आमच्या खासदार प्रणिताई शिंदे एकमेव जिल्ह्यामधील आमदार होत्या. आज त्या केंद्रामध्ये गेलेल्या आहेत. आज सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करायचं असेल तर महिलांना ही संधी आहे. 11 जागांमध्ये एक जागा तरी महिलांना आवर्जून मिळली पाहिजे, असं मी माझं प्रामाणिक मत व्यक्त करत आहे. आज महाविकास आघाडीकडून काम करत असताना जे काही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, ज्यावेळेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेते मंडळी सोडून गेले आणि पक्षाला उभारण्यासाठी सर्व लोकांनी सर्व जनतेने त्यांना मदत केली. आणि हीच जनता आज ठरवणार आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार कोण. ज्यांनी आज आम्ही जनसंवाद यात्रेच्या निमित्तातून लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. माढा तालुक्यातील आणि पंढरपूर तालुक्यातील माळशिरस तालुक्यातील 140 गावांपर्यंत आम्ही जवळपास पोहोचलेलो आहोत. लोकांच्या अडीअडचणी समजून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी काम करत असताना एक जाणवलं की या ठिकाणी माढा मतदारसंघामध्ये कुठेही विकास झालेला दिसून येत नाही. म्हणजे लोकांना पायाभूत सुविधा सुद्धा आजपर्यंत कुठे मिळालेल्या दिसून येत नाहीत. लोकांचे रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे लाईटचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, तरुण मुलांच्या हाताच्या कामाचे प्रश्न आहेत. असे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले असे आहेत. म्हणजे 30 वर्ष एक हाती सत्ता असून सुद्धा ह्या प्रश्नावर अजूनपर्यंत कधीच काम झालेले दिसत नाहीये. म्हणून ह्यापुढे जर ह्या प्रश्नावर काम करायचं असेल तर आम्हाला ह्याची संधी मिळवून द्यावी, असं मी आज प्रामाणिकपणे आपल्या समोर मांडते. आज आदरणीय विजयदादा असतील, आदरणीय धैर्यशील दादा असतील, अनुपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर असतील. आज महाविकास आघाडीने एक लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. तर आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना एवढंच म्हणू शकतो की आपण पण एक लाडकी बहीण, एक सक्षम लाडकी बहीण म्हणून तिला पुढे आणण्यासाठी आपण महाविकास आघाडीने पुढे यावं आणि आम्हाला काम करायची संधी द्यावं. एवढे बोलते आणि थांबते. धन्यवाद.